कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुजय, बरं वाटतंय का तुला आता? बरं वाटतंय। तुला काही खायचंय? नाही, काय खावटत नाही मला। थांबी सिस्टरना विचारते काय द्यायचं खायला। येऊ, नेमकं काय झालंय मला? माझ्या पोटात का दुखत होतं? सुजय, तू आराम कर, आता आपण ह्या सगळ्या गोष्टी नंतर। मला शहाणपणा शिकवू नको। मुद्दाम बोलायचं टाळते का? अरे मी का टाळेन? तू दिलेला डबा सोडून मी दुसरं काहीच खात नव्हतो बरं का। आणि मला माहिती आहे, मला जे काही झालं ना ते खाल्ल्यामुळेच झालं। तू आता आराम कर, आपण नंतर बोलूयात की। नाही, मला आत्ताच बोलायचंय। सांग काय झालंय ते। शांतपणे ऐकून घेणार असेल तर सांगते। बोल। चिडचिड करायची नाही। बोल। तुला फूड पॉइझनिंग झालंय। तुझ्या जेवणात कोणीतरी काहीतरी मिक्स केलं। काय? कोणी मिक्स केलं? मला नाही माहिती। घरातलाच कोणीतरी म्हणजे। अजून करा त्यांची कौतुक। पिऊन माझ्या मारणावर टपलेत सगळे। आता तरी जागी हो। म्हणूनच मी तुला काही सांगत नव्हते। मला माहिती कोणी केलंय हे। फक्त आजचं मरण उद्यावर ढकललंय त्यांनी। तुला माहिती आहे कोणी केलंय? मला चांगलाच अंदाज आहे। कोणी? भाऊजी, उठलात तुम्ही? आई या बस। तुझ्या बाळा बरं वाटतंय ना आता? अजून तोंडाची चव नाही गेली माझ्या। पोटात पण दुखते थोडं। वहिनी, डॉक्टर कुठे? भाऊजी, अहो सकाळपासून एक पण डॉक्टर आले नाहीत व्हिजिटला। अगं पिवताई, राऊंडवर गेले असेल डॉक्टर। अगं नाही, पण निदान नर्स तरी पाहिजेत ना, कोणीच नाही आले। बरं ठीक आहे, आम्ही बघून येतो। हा अर्जुन, सुजा, तुला काय आणायचं का? ज्यूस, नारळ पाणी काय? या ज्यूसाने एखादा। आलो सर। आई, तुला वाटतं ना घरच्यांना माझी लई काळजी येते? असं का विचारतोस? बघ की, त्यांची काळजी कुठं घेऊन आली मला। सुजा, हर आजारी आहेस ना तू, मग हे असलं काहीतरी कशाला बोलतोस? आई, मी आजारी कुणामुळे पडलोय? हर असं का बोलतोयस? असं काय नाही बघ सुजा, हे कोणी सांगितलं तुला? तुला हे चांगलं माहिती खरं काय आई? सुजाला जो त्रास झाला ना, त्याच्या जेवणाच्या डब्यात मीच पावडर मिक्स केली होती। हे बघ आई, तुला सांगून काय उपयोग आहे म्हणा? घरातलं कोण कसं आहे तुला आधीपासून माहिती आहे। आजवर कधी काय बोलली नाही तू, आता काय बोलणार आहे म्हणा? सुजा, अरे कशाला परत तो विषय काढतोस? अरे घरातल्यांना सगळ्यांना काळजी आहे तुझी। आपली बघ, आपली 2 जीवांची असून सकाळी सुटून तुझ्यासाठी झटतीया। आणि सरकार, अर्जुन, विनू भाऊजी रात्रभर इथे होते। हा, मी मरतो की काय याची वाट बघत असतील। काही पण काय बडबड करतोयस? मग काय बोलू अजून? एवढं होऊन बी त्यांचीच बाजू घेते ही। अरे पास कर की सुजा, आता काय मिळणार आहे तुला अशी भांडणं करून? अजून माझी ही हालत तुम्हीच केली बरं का। तुरुंगात पाठवलं मला। अजूनही चुकीचं वाटतोय का मी? मला सांग आई, मी जन्मलो तेव्हाच का नाही? अरे बस कर असलं काहीतरी बोलणं। हे बघ, तुला तुला घरच्यांवर विश्वास नाही ना, नको ठेवूस। माझ्यावर विश्वास ठेव, पण मी तुला शब्द देते, मी आता तुला तुरुंगात परत जाऊ देणार नाही। खरंच? वय खरंच। फक्त तुला एक काम करावं लागेल। आता आणि काय? देवा, हे असं सारखं सारखं तुझ्या दारात यायला मला बी नाही बरं वाटत। अरे पण काय करणार, कामच तसं आहे। तू एकदा काय ते माझं जुळवून टाक। माझं लग्न झालं ना, माझी बायको आणि मी, आम्ही दोघं मिळून त्या आप्पीचा बाजार उठवू। फक्त माझ्या आईला कायम माझ्यासोबत ठेव। तिला माझ्यापासून कधीच दूर करू नको। अरे देवा, माझं लग्न होईल, मला पोरगं होईल, मग माझी आई माझ्या पोरावर काय काय संस्कार करल, ते संस्कार घेऊन माझं पोरगं काय काय करल
याचा मी विचार पण करू शकत नाही देवा. काय बी कर, फक्त माझ्या आईला कायम माझ्या सोबत ठेव. तिला माझ्यापासून कधीच दूर करू नको बघ. अगं माझं सोन्या ग. नाही बाळा, मी ना तुला सोडून कधी कुठं जाणार नाही. कायम मी तुझ्या बरोबर राही ना. हा, पण त्याच्या आधी आपल्याला आपला बदला पूर्ण करायचा आहे. या घरात आहे ना कायम दंगे झाले पाहिजेत बघ, नुसते राडे. घरातला एक बी सुखानं झोपला नाही पाहिजे. अरे होणार की. हे बघ, तुझ्या या बातमीनं ना अख्ख्या घरात नुसती दंगल झाली. काय सांगती? बघ बर, ते राहू दे. मी ना वेगळंच बोलायला आले तुला. काय? अरे तू तुझ्या आजारी नाही पडला, त्याला आजारी पाडलाय. म्हणजे घरातल्याच कुणीतरी त्याच्या खाण्यात काहीतरी कालवलंय आणि ते खाल्ल्यावर त्याची अशी अवस्था झाली. त्या अर्जाला माहिती आहे काय? नाही, त्याला नाही माहिती. उलट तोच म्हणत होता की आता पेपरात बातमी छापून आली की मला आता त्याचा तपास केला पाहिजे. आणि मला चांगलं माहितीये की घरातलंच कोणतरी असणार आहे म्हणून. मला माहितीये म्हणजे त्याला माहितीये का तुला माहितीये? मूर्त्या, त्याला माहिती. असं काही अडगत करतो रे, पण कुणी केलं हे त्याला माहिती नाही. मग आपण शोधून काढू की त्या अर्जाला सांगू. हा, हा मग ती तर आपली लय मोठी जबाबदारी आहे ना. ते कदमच एकमेकांची टाळकी फोडणार आहेत. आपल्याला काय करायची गरज नाही. असं नाही बनत्या. अरे त्या आप्पीचे प्रयत्न चालू असतात ना, सगळं घर जोडून ठेवायचे. आई, आता काय नीट होत नसतंय. आणि जरी झालं तरी आपण आहेच की. काढी टाकायची आणि बाजूला व्हायचं. पण काय रे बनत्या, कुणी केलं असेल हे असं? आई, मी बी तेच विचार करतो. सुजाला आजारी पाडून कुणाला फायदा होणार आहे? आई, स्वप्नील, रुपाली? नाही नाही नाही. अरे त्या रुपालीला तर त्या भावल्याशिवाय दुसरं काही सुचत बी नाही, आणि तो सपन्या बी नाही. अगं आई, पण रागाच्या भरात केला असेल की. अरे नाही बनत्या, ती दोघं बी पार बाद झाल्यात बघ. तो सपन्यात असून नसल्यागत हाय. मग कुणी केलं असेल आई हे? सुजाला आजारी पाडून कुणाला काय मिळणार आहे रे? प्रत्येकाचा दिवस येतो तसा भरतो सुद्धा. बरोबर आहे. आत्ता आमचे दिवस आलेत. बघू दिवस आल्यात का भरल्यात ते. वेळ. हा? आई, वेळ मिळणार ना. हे कुणी केलंय ते मला माहिती. कुणी? सरकार. काय सांगतो? हा, आगाई सुजाला फुस लावून सरकारला धमकी द्यायला मीच सांगितलं होतं. सुजानं अर्जाला काही सांगू नये म्हणून सरकारनंच त्या सुजाच्या डब्यात पावडर टाकली. त्याला आजारी पाडला आणि दवाखान्यात पाठवला. म्हणजे सरकारला वेळ मिळेल ना हे सगळं सावरायला. ते गुडघ्यात मेंदू हे करू शकतो. हा, अगं सरकारनेच केलंय 100%. मी सांगतो की. पण काय रे बनत्या, आपण त्या अर्जाला सांगायचं का? हा, नाही, त्याला जर कळलं ना त्या सरकारने असं पावडर टाकून त्या सुजाला आजारी पाडलं तर अख्खं घर फुटल घर. पण त्या अर्जाला सांगणार कसं आपण? आई, आपण काही सांगायची गरज नाही. मग काय करायचं म्हणतो? माझे आमदार सुजय हंबीरराव कदम आहेत की आपल्याकडे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.